नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण कविता क्रमांक 8 शब्दांचे घर ही कविता अभ्यासणार आहोत। मी प्रथम ही कविता वाचते, तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळ्यात रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा। अवतीभवती झिरपत राही गाणे काळेजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। आता मी ह्या कवितेची चाल तुम्हाला गाऊन दाखवते। ही कविता जी आहे याची चाल तुम्ही घरी पाठ करायची आहे। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळ्या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा। अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। आहे की नाही ही सुंदर कविता? आता याची चाल तुम्हाला माहीत झाली, याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देते। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। आता तुम्हाला माहिती आहे, शब्द वाक्यामध्ये आपण शब्दांचा वापर करतो आणि शब्द कशाने बनतात? अक्षराने बनतात। शब्द जे आहेत हे आपण कशासाठी वापरतो? आपल्या जर मनोगत एकमेकांना व्यक्त करायचं असेल, एकमेकांसोबत बोलायचं असेल तर आपण शब्दांचा वापर करतो। आणि तुम्हाला माहिती आहे विद्यार्थिनींनो, शब्दांचं हे एक घर आहे आणि ते खूप सुंदर आहे। तर कसं घर आहे ते? सुंदर सुंदर शब्दांची सुंदर सुंदर घर। आणि त्या घरामध्ये कोण राहते बरं? तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील बहीण भाऊ सगळेजण राहतात। तसंच ह्या शब्दांच्या घरामध्ये कोण राहतं हे पाहूया आपण। त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, म्हणजे त्या घरामध्ये कोण राहत होतं? स्वर राहत होते। आता स्वर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? जेव्हा तुम्ही अ आ इ शिकता त्यामध्ये स्वर कोणते असतात? अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा, हे सगळे स्वर आहेत। त्यातून त्या घरामध्ये स्वर राहत होते। मग पुन्हा त्या घरामध्ये कोण राहत होतं? घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ। तुम्ही शब्द जेव्हा लिहिता तेव्हा फक्त अक्षर लिहिता का? नाही, मग त्याला काय लावता तुम्ही? काना मात्रा वेलांटी लावता की नाही? मग त्या घरामध्ये कोण कोण होतं? काना होती, मात्रा, वेलांटी यांचा मेळ होता, म्हणजे ते एकमेकांसोबत आनंदाने राहत होते, एकोप्याने राहत होते। एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ। विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर। मग आता काना मात्रा वेलांटी सोबत अजून कोण राहत होतं? विरामचिन्हही राहत होती। आता विरामचिन्ह तुम्हाला माहिती आहे, विरामचिन्ह म्हणजे जेव्हा तुम्ही शब्द लिहिता किंवा वाक्य लिहिता त्याच्या नंतर शेवटी आपण काय लावतो? विरामचिन्ह लावतो, फुल स्टॉप लावतो। तर त्यांच्यासोबत विरामचिन्हही होती, त्याच्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, अल्पविराम हे सगळेजण एकोप्याने राहत होते। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। त्यानंतर आपण बघूया
एखाद्याची धुसफूससुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. आता घरामध्ये राहत असताना धुसफूस होते म्हणजे भांडणं होतात, परंतु ती धुसफूससुद्धा काय असते, कधी कधी आपल्याला हवी हवीशी असते. कारण ती धुसफूस ही शब्दांमध्ये होत असते. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान, आणि त्यांना म्हणजे सुखदुःखाचे भान होते. मधले अंतर कुरवाळ्या रेघांचे छप्पर. आणि जेव्हा तुम्ही शब्द लिहिता, वाक्य लिहिता, त्यावर तुम्ही काय मारता, एक रेघ ओढता तुम्ही, तर मग तो एक शब्द तयार होतो. अक्षर एकत्र करून नंतर त्यावर रेघ ओढली गेल्यानंतर मग तो एक शब्द तयार होतो. म्हणजे अक्षरांचं अंतर मिटवण्यासाठी आपण काय करतो, रेघ ओढतो. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. त्यानंतर कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. आणि तुम्हाला माहिती आहे की हे शब्द शिकल्यानंतर तुम्ही काय करता, एकमेकांच्या कानामध्ये कुजबुज करता. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, म्हणजे आपलं मन जे आहे, हे कोवळं मन जे आहे, तर त्याच्यामध्ये एक अंकुर फुटतो. आपल्या मनामध्ये एक नवीन आशा निर्माण होते. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. आणि त्यानंतर ही जेव्हा आपण कविता शिकतो तेव्हा आपल्याला त्या कवितेचा लळा लागतो. म्हणजे शब्द शिकल्यानंतर, वाचता आल्यानंतर, आपल्याला ती कविता पाठ झाल्यानंतर त्या कवितेचा लळा लागतो आणि ती वाट आपल्यासाठी काय होते, मोकळी होते. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता मी तुम्हाला कविता शिकवली आणि ती गाण्याच्या स्वरूपात शिकवली, तर अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर, म्हणजे ते गाणं आपण शिकलो सुंदर सुंदर शब्दांचं, आणि ते गाणं कसं लागलं, आपल्या काळजाला लागलं, म्हणजे मनाला लागलं. अशा प्रकारे आपण ही कविता बघितलेली आहे. किती छान कविता आहे, किती सुंदर कविता आहे. तर यावरून आपल्याला काय काय लक्षात आलं, आपल्याला त्या घरामध्ये राहणारे सदस्य लक्षात आले. कोण कोण राहत होतं बरं त्या घरामध्ये? काना, मात्रा, वेलांटी, विरामचिन्ह असे सगळेजण एकमेकांसोबत राहत होते. आणि त्यांना त्यांचं अंतर कुरवाळायला कोण राहत होतं? वर रेघांचं छप्पर होतं आणि ते सगळे एकोप्याने राहत होते. धन्यवाद.